रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतात आगमन. पुतीन यांचं भारतात स्वागत करताना आनंद झाला. पंतप्रधान मोदींचं ट्विट. भारत रशियामध्ये संरक्षण ते ऊर्जा क्षेत्रासंबंधित करार होणार. महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्या. राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना. पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता. डोंबिवलीतील शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही. कार्यकर्ते फोडले तर आम्हाला सुद्धा तसंच उत्तर द्यावं लागेल, शिरसाठांचा इशारा. संजय शिरसाट यांनी आरेला कार्य करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सलोख्यानं वाद सोडवतील. शिरसाटांच्या इशाऱ्यानंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सी वोटरच्या सर्वेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकार जनता त्यांच्यावर खुश आहे का? सी वोटरच्या सर्वेत लोकांचा कल काय? पहा उद्या रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकरांचं वर्चस्व. सर्व 21 जागांवर बिनविरोध निवड. दुसऱ्या महत्वाच्या कन्झ्युमर फेडरेशनवर दरेकरांचं वर्चस्व. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक. 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार. नाशिककरांनाही आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. रोहिणी खडसेंची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची. मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही. रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ रोहिणी खडसे मैदानात उतरल्याची चर्चा. नांदेड शहरातील मतदार यादीमध्ये मोठा घोळ. 2800 मतदारांचा कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचा पत्ता. एकाच प्रभागातील धक्कादायक प्रकार उघड. गोंदियातील सालेकसा नगरपंचायत निवडणुकीतील ईव्हीएम छेडछाड प्रकरणी भाजप वगळता सर्व पक्षीय उमेदवार आक्रमक. संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय. तर पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा मागणार. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्ये प्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली हे एसआयटी स्थापन. एसआयटीमध्ये एकूण 7 अधिकाऱ्यांचा समावेश. मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? खासदार अरविंद सावंतांचा रस्ते वाहतूक मंत्री गडकरींना सवाल. तर एप्रिल 2026 पर्यंत महामार्ग पूर्ण करू, गडकरींचं आश्वासन. महामार्गाच्या कामाला दिरंगाई झाल्याचं सुद्धा मान्य. देशभरात सध्या इंडिगो विमानसेवेवर परिणाम. तर पुण्यातल्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकले. परदेश दौऱ्यावर निघालेल्या विद्यार्थ्यांना सीट देण्यास एलओटी पॉलिश एअरलाइन्सचा नकार. इंडिगोच्या एसईओचं कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र. अडचणींचा सामना करत आपण टीम म्हणून अडचणींमधून बाहेर पडू. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पत्रात उल्लेख. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुलीचा विवाह सोहळा. विवाहानिमित्त शिवेंद्रराजेंकडून लातूरच्या पूरग्रस्तांसाठी 10 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द. उद्या शिक्षकांचा राज्यव्यापी संप. संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा. शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादीचा पदवीधर संघटनेचा पाठिंबा. सवाल. अमरावती बाजार समिती परिसरात फुलं विक्रेत्या शेतकऱ्याची फुलं अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फेकल्याचा आरोप. आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मुंबईत येणार. 14 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेस्सी फुटबॉलचे धडे देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.